अध्यक्ष महोदय, सन 2013 विधानसभा विधेयक क्रमांक 29. अध्यक्ष महोदय, अतिशय चांगल्या उद्देशाने आपण बिल आणलं, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण माझ्या मंत्री महोदयांना 2-3 गोष्टीकडे खास करून लक्ष द्यायचा त्यांना विनंती करतोय. अध्यक्ष महोदय, 3.5 लाख शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या. कोणती सभा सुरू आहे? हे सुरू आहे का ते सुरू आहे? अध्यक्ष महोदय, 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष महोदय. आणि अशा अवस्थेत जगतं अध्यक्ष महोदय तिथे का आपण पाहतो का त्यांच्या नावानं 2 एकर शेती आहे म्हणून संजय गांधी निराधारमध्ये आपण त्यांना महिना देत नाही. अध्यक्ष महोदय, आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकऱ्याच्या त्या कुटुंबावर, त्या महिलेवर अध्यक्ष महोदय अतिशय विचित्र जीवन जगत असताना संजय गांधीमध्ये आपण त्याला 2 एकर शेती आहे, 1 एकर आहे, करोडो एकर, 1 एकर शेती आहे. तुम्हाला माहिती आहे अध्यक्ष महोदय काय स्थिती असते. असं वाटलं शेती नसली तर बरी म्हणून ती एक अट आपण काढली पाहिजे संजय गांधीमध्ये. देवदासीचा आपण विचार करतोय, तो केला पाहिजे, तुम्ही करताय त्याच्याबद्दल धन्यवाद. पण 3.5 लाख शेतकऱ्याची आत्महत्या होतं त्या निव्वळ सरकारच्या धोरणामुळे होतं. 6,000 रुपये क्विंटल तुरीचे भाव होते 2007 मध्ये, आता 4,000 झाले. म्हणजे 7 मध्ये 2,000 रुपये, 6,000 रुपये क्विंटल आणि 2012 मध्ये 4,000 रुपये क्विंटल. म्हणजे 6 वर्षानं तुरीचे भाव कमी झाले. शासनाच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकऱ्याच्या घरावर दरोडा टाकतं सरकार आणि त्या दरोड्यातून आत्महत्याने खून होतं अध्यक्ष महोदय. आणि मग त्या असणाऱ्या आमच्या महिलेचं कोण सांभाळणार? त्याच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी कोणी घेणार का? अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये जे अट संजय गांधीमध्ये आपण जमीन नसली पाहिजे, जी अट आपण इथे लावली ती रद्द केली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरं अध्यक्ष महोदय, अपंग असलेल्या महिलेसाठी एक योजना, आपल्या खात्याचं नाव आहे महिला बाल कल्याण योजना. मग अपंग महिलेसाठी संजय गांधी निराधार शिवाय दुसरं नाही. पतीचा आधार असेल तर संजय गांधी निराधारचा महिना भेटणार नाही. अध्यक्ष महोदय, या दुरुस्त्या आपण खरं तर केल्या पाहिजे. आता ज्या महिलेला 2 पाय अपंग आहे, डोळ्यानं दिसत नाही, हातानं चालता, पायानं चालता येत नाही, हात नाही, त्याला नवऱ्याचा आधार काय राहणार अध्यक्ष महोदय? मग महिला बाल कल्याण योजनेतून माध्यमातून आपण काय योजना आखणार? 3.5 लाख शेतकऱ्यांची आत्महत्या करणाऱ्या महिलेसाठी, अपंग महिलेसाठी, HIV महिलेसाठी आपला 600 रुपये महिन्याशिवाय कुठलीही योजना नाही. मग तशा प्रकारचं धोरण घेणार का अध्यक्ष महोदय? मागे आम्ही म्हटलं होतं का अनाथ मुलांसाठी, जे पोरं अनाथ आहे, ज्याचा कोणी वाली नाही अध्यक्ष महोदय, कुठली जात त्याच्यासमोर लिहिल्या जात नाही, त्या अनाथांना सुद्धा 18 वर्षानंतर महिना भेटत नाही. तो जर पालकत्व कोणी एखाद्या आजोबासोबत राहत असेल तर त्याला महिना देत नाही. हे तपासलं पाहिजे एकदा. त्याला जात नाही लावत तर कमसे कम कुठल्या तरी प्रवर्गात आणलं पाहिजे अध्यक्ष महोदय. याबाबत खुलासा करावा आणि आमची सहमती देतोय.